आज सकाळी आईला म्हटलं की नीट नाश्ता करून घे, भरपूर खा, तुला चक्कर वगैरे यायला नको आज वाटेमध्ये. आज तसं बघितलं तर मी थोडा धोकाच पत्करणार आहे म्हणा. आजची सहल जिथे ठरली आहे ती आईला नेण्यासारखी जागा मुळीच नाही. आता त्याला कारण आईचं वय 82 आणि 3 वर्षांपूर्वीच कॅन्सरच्या आजारातून बरी झाली एवढेच नाही, तर एकदा मी तिथे गेलो की ती जागा एका चक्रव्यूहासारखी आहे माझ्यासाठी. सुरुवात केली की माघार घेता येणार नाही. आता नाश्ता संपला की आमची गाडी येईल आणि आम्ही इथून जवळजवळ एका तासाभरावर उंच डोंगरावर एक तळे आहे तिथे जाणार आहोत. मात्र असं नाही की गाडी नेली तळ्यापाशी आणि उतरलो. उंच डोंगरावर आहे म्हणालो नाही का. आता तुम्हाला सृष्टी सौंदर्य वगैरे पाहायला भरपूर मिळेल आणि आईची सुद्धा तीच इच्छा आहे, त्यामुळे तिने जायचा हट्ट केलाय. पण काय आहे, तिथे गाडीने उतरल्यावर मला वाटतं जवळजवळ 2 किलोमीटर सतत डोंगरामधली चाल आहे. हाईक म्हणता ना तुम्ही त्याला. मध्ये कुठे एका जुन्या काळातली पाणचक्की सुद्धा आहे. मात्र अशा ठिकाणी जिथे कोणी वाहन मदतीला येऊ शकत नाही, तिथे आईला काय झालं तर मग काय करणार. कॅन्सरच्या केमोथेरपीच्या उपचारांमुळे तिच्या तळपायाची संवेदना सुद्धा कमी झाली आहे, त्यामुळे तिचा सहज तोल सुद्धा जातो कधी कधी. पण म्हटलं आता निदान तिला नेता तरी येतंय. आणखीन काही वर्षांनी असं व्हायला नको, अरे तेव्हा थोडं तरी जमत होतं. तसं आम्हाला इथे ऑस्ट्रियामध्ये येऊन आता 2 दिवस झाले आणि प्रवास तसा आमचा शहरातून गावात आणि गावातून या खेडेगावात असा लांबचा होता. मात्र आईने काही थकवा वगैरे दर्शवलेला नाही आतापर्यंत. या उलट तिचा उत्साह थोडा वाढलेलाच दिसतोय मला. प्रवास यासाठी करावा असे म्हणतात. रोजच्या आयुष्यातील आपल्या न घडणाऱ्या गोष्टी आपल्याला आत्मसात आहे त्याची जाणीव आपल्याला नकळत प्रवासात होते. अरे बाहेर ड्रायव्हर आला वाटतं. आता तुम्ही पण बघा खिडकीतून बाहेर ऑस्ट्रिया कसा दिसतो ते. आता वाटेमध्ये इथे छोटी छोटी खेडेगावे लागतील. आता खेडेगाव म्हटलं तर आपली व्याख्या वेगळी असते. युरोपमधील खेडेगावे म्हणजे तिथे सहसा नोकऱ्या नसतात, आपल्याकडे पण गावाला नसतात ना तशा. त्यामुळे तरुण मंडळी अशा ठिकाणी कमी दिसतात. शहरामध्ये त्यांना नोकरीशिवाय राहायला पण आवडतं आणि शहरात राहणं जरी परवडलं नाही तरी मुले बाळे आणि इतर जबाबदाऱ्या नसल्यामुळे त्यांना आयुष्यातील घटकांचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. याचा अर्थ येथील गावांमध्ये आयुष्य खडतर असते असे नाही. गावांमध्ये आयुष्यात स्थिरस्थावर झालेली माणसे राहतात. नोकरीची त्यांना गरज नसते, कारण अनेकांचे स्वतःचे व्यवसाय आतापर्यंत स्थापन झालेले असतात. उलट मजूर कामासाठी परदेशातील लोकांना इथे आणले जाते. अफाट आणि विस्तीर्ण जमीन, त्यामुळे इथे शेतीही भरपूर. शेतकरी पाहाल तर त्यांचे प्रशस्त असे बंगले आणि घराखाली किमान 2 गाड्या सेवेला हजर. यांत्रिक शेती आणि परदेशी मजूर, त्यामुळे खरा शेतकरी शेतावर आढळणे कठीण. मात्र इस्रायलमध्ये पण मी काही शेतकरी पाहिले आहेत, म्हणजे वयाचे अगदी 80 उलटून गेलेले आहेत असे, जे पहाटे 5 वाजता उठून आधी शेतात जातात. पहाटे 5 वाजता उठून शेतात जातात म्हणजे ते आपल्याकडे तांब्या घेऊन जातात तसं नाही हो. ही अशी काही विलक्षण व्यक्ती असतात ज्यांना शेतीचा ध्यास किंवा व्यसन म्हणा, मातीमध्ये हात घाण केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. आता इथल्या गावांची नावे वगैरे मला विचारू नका, ते आपल्याला उच्चारायला फार विचित्र. त्याच्याऐवजी नावाच्या पाट्या दाखवतो, मग तुम्ही काय ते बघा. विचित्र वाटतील तुम्हाला पण. आता हा बघा वेड्याचा कारभार. हा रस्ता पूर्णपणे निर्जल, मागे कोण नाही पुढेही कोण नाही, मग इतका वेळ इथे लाल सिग्नल कशाला. अरे हा, आता कळलं. ती समोरून बस येत आहे ना, आणि इथल्या भागात रस्ता रुंद असल्यामुळे आमच्या गाडीला मागे सिग्नलवर थांबावं लागलं. अरे आमचं ठिकाण आलं. आता आमची हाईक सुरू. पहिलं ठिकाण कोणतं आठवतं का? पाणचक्की.
काही प्रेक्षक मला नेहमी विचारतात, तुमचे व्हिडिओ कोण काढतो? अहो मीच काढतो. आणि कधी कधी असा कोणाला जरा कॅमेरा धरायला सांगतो. माँ, मैं आ गया माँ. ही पहा आली जुन्या काळातली पाणचक्की. इथे 2 मिनिटं विसावा सुद्धा होईल. आई अगदी टुणूक टुणूक चालत आहे, पण याचं कारण तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांना उतार असतो. मी नक्की सांगतो बघा, परतीची चढण तिला काही केल्या अशक्य. इथे मध्ये बाक सुद्धा नाहीत बसायला. पाणचक्कीबद्दल मला अगदी बालपणापासून आकर्षण. मात्र मुंबईत राहत होतो तेव्हा तिची भेट केवळ पुस्तकातील चित्रांमध्ये. आई मला समजावून सांगत आहे, वाहणाऱ्या पाण्यावर कसं हे चक्र चालतं आणि मग त्यावर आतमध्ये कसं पीठ दळलं जातं. अहो मला सगळं माहितीये, पण मी जिज्ञासा दाखवतो आणि तिला ती माहिती देताना फार आनंद होतो. आपण नाही का युट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये आपलं ज्ञान पाजळतो. आपली इच्छा असते की आपलं कोणी ऐकावं. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती आहे याची पोचपावती आपण शोधत असतो. मात्र वयस्करांना आपल्यापेक्षा एका गोष्टीची एक भयंकर कमतरता असते आणि ते म्हणजे त्यांना मित्र नसतात. काही मित्र गाव सोडून गेलेले आणि बाकी या जगाला. मी सांगतो बघा तुम्हाला, आपल्या मित्राला उपहारगृहामध्ये नेऊन बिर्याणी खायला घालून आपण त्याला जेवढा आनंद देऊ शकतो त्यापेक्षा कैकपटीने आनंद आपण एखाद्या वयस्कराचे फक्त 10 मिनिटे जरी शांतपणे ऐकून घेतले तरी देऊ शकतो. हे बघा, मी पण तुम्हाला ज्ञान पाजळत बसलो आणि आम्ही तळ्याकाठी पोहोचलो सुद्धा. मी मागे पाणचक्कीकडेच म्हणालो होतो आईला की पुरे झालं, आता जाऊ परत. पण तिच्यामध्ये आता रॉबिन्सन क्रुसो संचारलाय. बोलते आता आलो आहोत इथपर्यंत तर जाऊ तळ्यापर्यंत. आता मागे परत कसं जाणार एवढं चढत काय माहिती. ते तुम्हाला तळ्याच्या पलीकडच्या बाजूला दिसत आहे ना, ते म्हणतात की एक छान उपहारगृह आहे. मात्र तिथे जाण्यासाठी या तळ्याला लांब फेरा पण घालावा लागतो आणि तो मार्ग पण माती आणि दगडधोंड्यांचा आहे. मी एकटा असतो ना तर तिथे जाऊन दाखवलं असतं तुम्हाला. कुत्रा वगैरे आणाल इथे तर त्याला पट्टा घाला हो. बघा इथे दाखवलंय. कुत्रा पाण्यात गेला तर पहिली गोष्ट तुम्हाला इथे पाण्यामध्ये पोहण्यास बंदी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळच्या उथळ पाण्यात भले मोठे दगडधोंडे आहेत. ही बघा यांची नाव कशी अडकली आहे दगडावर. सुटता सुटत नाहीये. ती निळ्या पॅन्टीत आहे ना, लाल टी शर्ट मध्ये, तिचा धंदा आहे. धंदा आहे म्हणजे या होडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. या जर्मनीच्या आणि ऑस्ट्रियाच्या महिला अगदी भरभक्कम असतात हो. लहानपणापासून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन राहिल्यामुळे त्यांच्यात नाजूकपणाची गरजेशिवाय जास्त कमतरता नसते. ही बहुधा कुठल्या शाळेची काही मुलं मुली आली आहेत. तरुणांचे असे पोट धरून हसणे पाहिले की मला एका बाजूने त्यांचा फार हेवा सुद्धा वाटतो आणि दुसऱ्या बाजूने माझ्यातील खुदखुदून हसणे असे कधी आणि का लुप्त झाले असे फार दुःख होते. वयोमानाने माणसाची विनोदाकलन शक्ती खरे म्हटले तर तरुणांपेक्षाही जास्त विस्तृत होते. मग ते एकेकाळचे निखळपणे मित्राला जोरदार टाळी देऊन आजूबाजूच्या सर्वांना मोठ्याने ऐकू जाईल असा तो हशा कधी कालावाश झाला ते आठवत सुद्धा नाही. अहो पण या मासाहेबा कुठे चालल्या आहेत पाहिलं का? या मातीच्या रस्त्यावरून ते तळ्याच्या पलीकडले उपहारगृह काबीज करण्याचा मनसुबा ठरला आहे. मी जरा माझा त्रासलेला आवाज उंच करून विचारलं, अगं पण इथून परत जाणार कशी तू? तर तिला लहानपणीची लालबागची कोकणी म्हण आठवली. म्हणते कशी, हसतेरी बसल्यारी रायू नाही, पायाने चमकल्यारी गरीब नाही. म्हणजे हत्तीवर बसला कोण म्हणून तो काही राजा होत नाही आणि पायी चालून चमक भरली म्हणून कोणी गरीब होत नाही. पण इथून परत जाताना जमलं नाही तर कळेल तिला आज की पायी चालून सुद्धा माणूस कसा गरीब होत होते. गेल्या वर्षी आम्ही जर्मनीतील एका तळ्यातील कोणा बेटावर होडीने गेलो होतो. त्या बेटावर कोण राहत नाही आणि संध्याकाळी 5 वाजताची शेवटची होडी असते आणि कोणाची ती शेवटची होडी चुकली तर त्याने घाबरायची काहीही गरज नाही. तिथे सुटका पथकाचा फोन नंबर असतो आणि ते अगदी आनंदाने एक खास होडी घेऊन तुम्हाला परत न्यायला येतात. आता विचारा ते आनंदाने का येतात म्हणून? कारण त्या सुटकेसाठी नंतर 550 युरोचं बिल येतं. या ठिकाणी पण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर राहण्यासाठी मनाई आहे. इथे पण असंच काहीतरी बिल भरण्याची व्यवस्था असणार आणि तसं झालं तर ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. पण माझी आई सोबत भिकारी व्हायची पाळी यायची आणि स्वामी मी एकीचा पण नाही झालो. ओ नाही हो, नाही हो, ओ लग्न सुद्धा नाही झालंय माझं अजून. वद जाऊ, वद जाऊ, वद जाऊ कुणाला
शरण. घ्या आता चांगली बातमी. आई शेवटी चालून चालून दमली. आनंदी बातमी यासाठी की मला आता जास्त चालायला नको. त्यामुळे तुम्हाला काय सोफ्यावर ढेंगावर करून बघताय हा व्हिडिओ. मी आईला म्हटलं मी जरा इथे फोटो वगैरे काढतो, तू पुढे जा आणि पहिला दगड मिळेल त्यावर जाऊन बस, मी आलो. अरे पण आई गेली कुठे? तिला इथेच कुठे जागा मिळेल तिकडे बसायला सांगितलं होतं. मी फोटो काढत राहिलो, पण एवढी पुढे जाऊ शकत नाही ती. इथे पाण्यात वगैरे तर पडली नाही ना, तसं खोल वगैरे नाही. मात्र कडेला झाडाचा आधार वगैरे घ्यायला गेला तर घसरून पडू शकतो माणूस. ही बघा पोचली पण तिथे. मला टाटा करते आणि मी तिला तिथे वाटेत शोधतोय. म्हणजे इथल्या पायऱ्या सुद्धा ती एकटी चढून आली. आता तिला मात्र उपाहारगृहाच्या आत नकोय बसायला. बाहेर म्हणते तलावाच्या काठावर बाहेरचा देखावा बघत खाऊ. गेले 2 तास तलावाच्या काठावर चालत होतो, ते काही पुरलं नाही अजून. मी जरा लक्ष घालतोय की मेन्यूवर आईचं लक्ष कुठे आहे ते. म्हणजे मी मेन्यू बघताना उजवीकडनं सुरुवात करतो, म्हणजे जिथे आधी खाली किमती लिहिलेल्या असतात. आई डाव्या बाजूने मेन्यू पाहायला सुरुवात करते. 4-5 धर्मांच्या देवांची नावं घेऊन मेन्यू उघडतो. अरे बापरे, 28 युरो, 28 युरो, हा 25 युरो. म्हणजे किमती कमी कमी होत जात आहेत. म्हणजे पुढच्या पानावर आणखीन कमी किमतीचे पदार्थ असतील. देव काही कामाला आले नाही माझ्या आज. पण थांबा, तारांगणात चितारल्या आहेत अगणित तारका, पण मला दिसत आहे तो फक्त पोपटाचा डावा डोळा. बोला, शूट. 2.5 युरोला कॉफी पाहून मी एकदम खुश झालो. आता वाटतं 2.5 युरो म्हणजे काहीच नाही. म्हणजे आई जे काही मागवेल ते आता अर्ध्या किमतीत पडणार नाही का? आईला म्हटलं आता तू पाहिजे ते मागव तुझ्यासाठी. पण पाहिजे ते मागव म्हटल्याबरोबर तिने तळलेल्या स्नित्सल सोबत आईस्क्रीम पण मागवलं हो. मी काही पण मागव म्हणालो होतो, किती पण मागव असं म्हणालो नव्हतो. काही लोकांना ना मराठी येत नाही बरोबर, किंवा नेमक्या वेळी तरी येत नाही बरोबर असं मला वाटतं. आईचा चेहरा काळवंडला. ती खात आहे, मात्र तिला दुखू लागलंय आता. आता तुम्हाला आधी एक वाईट बातमी सांगतो आणि नंतर एक चांगली बातमी सुद्धा सांगेन. आईचे पाय लागले आहेत दुखायला आणि एवढं चालल्यानंतर इथे बसून राहिल्यामुळे तिचे स्नायू सुद्धा आता धरले आहेत. आता तिला उठायला सुद्धा कठीण वाटतं. आता आमचं इथून परत जाणं त्या मिशन इम्पॉसिबल चित्रपटाप्रमाणे झालंय. हे बघा, मी तुम्हाला कागदावर दाखवतो. नाही, मी तुम्हाला ना आकृती काढून दाखवतो. बरं, आम्ही आलो सुरुवातीला कुठे माहितीये ना, म्हणजे आम्हाला इथे ड्रायव्हरने इथे येऊन पोचवलं नाही का. आणि तो ड्रायव्हर आता गेला. अशी गाडी असते काय? नाही, चाकं खाली असतात. आणि इथून आम्ही चालत 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 गेलो तर ते पाणचक्कीकडे. अशी पाणचक्की अशी असते काय? चित्रकला याची कशी बरं होणार? आणि मग पाणचक्की झाल्यानंतर आम्ही असे चालत 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 गेलो तळ्याकाठी, बरोबर. आणि मग नंतर हे तळं जो होतं ना असं मोठं, इथे उपाहारगृह इकडे होतं. हे उपाहारगृह, बरं, असं मोठं उपाहारगृह होतं. आणि मग इथून असे अख्ख्या तळाला वळसा घालून असं, बरं. आता आई कशी जाणार परत? तळ्यापर्यंत उतार होता ना सतत, म्हणजे सगळं जायला कठीण आहे. आणि हे एवढं सगळं मातीच्या याच्यातनं रस्त्यातनं जायचं. तर मग इथे ह्यांनी आम्हाला सांगितलं की इथे तुमच्यासाठी टॅक्सी येऊ शकते. ही अशी असते काय टॅक्सी? हो, यांच्या मोठ्या असतात ना टॅक्स्या. अशी टॅक्सी येऊ शकते. आणि ती मात्र या रस्त्यावरून जायला बंदी आहे, बरं का. या रस्त्यावरून जायला बंदी आहे. मात्र इथून दुसरा रस्ता आहे आणि हे गुगलमध्ये नव्हतं, उपाहारगृहवाल्याने सांगितलं.
की हा डोंगर आहे ना, तुम्ही बघितलं इथे सगळा हा डोंगर होता, हा उजव्या बाजूला सगळे उंच कडे होते. तर या डोंगरातून असा रस्ता जातो आणि मग तो असा कुठेतरी बाहेर पडतो आणि मग इथनं मग तो हमरस्त्याला जाईल आणि मग इथून लांब कुठेतरी एक उल्म म्हणून उल्म काय अशी काय पण नावं असतात, या शहरामध्ये आमचा ड्रायव्हर आम्हाला न्यायला येईल. कळलं? आणि मात्र हा सगळा डोंगराळ भाग आहे, सगळे दगड धोंडे वगैरे आहे. तर त्याने सांगितलं आईला जड पडेल. मात्र व्यवस्था तर झाली. तर आम्ही आता तिथे निघालो. आता टॅक्सी कशी येते काय माहिती. च्या मारी, किती मोठी टॅक्सी पाठवली त्यांनी, आणि ती पण मर्सिडीज. इथे किती मागे 2 आणि 3 आणि पुढे म्हणजे 11 जणांची मर्सिडीज, आणि ती फक्त आम्हा दोघांसाठी. याचं बिल येणार किती? दगडी रस्त्यावरून चालवल्याबद्दल आणखीन किती युरोचा फटका मारणार आहे हा. त्या उपहारगृहवाल्याने जर्मन भाषेमध्ये मला काय सांगितलं ते मला नेमकं कळलं नाही. मला फक्त 16 हा आकडा ऐकू आला होता. माझ्यामध्ये 160 असावं. अहो, नुसतं आईस्क्रीम होतं तिथे ते 11 युरोचं. पण खरं सांगू तुम्हाला, याने आता 160 घेतले काय का 200 घेतले काय, बसल्या बसल्या संकटातून बाहेर पडल्याचे हायसे त्यापेक्षाही मौल्यवान असते. आईला जरा त्रास होत आहे बसून सुद्धा. आता गाडीला गचके बसतायत ना, मातीचा रस्ता आहे. पण आता खरं सांगू तुम्हाला, मला आईपेक्षा जास्त काळजी या मर्सिडीज गाडीची वाटते. अशा रस्त्यावर मर्सिडीज कोण उतरवेलच कशी? माझी जर मर्सिडीज गाडी असती ना, तर तुम्ही बघितलं असतं की मी तिला डांबरावरून गवतावर सुद्धा उतरू दिलं नसतं. तुम्ही कसे बघणार? माझ्याकडे जर मर्सिडीज असती तर मी इथे रिकाम टेकड्यासारखे युट्यूबमध्ये व्हिडिओ बनवत बसलो असतो का? काय तुम्ही डोकं लढवत नाही कधी कधी. आई मला म्हणाली पैसे आताच देऊन टाक किती ठरले असतील ते. आता काय सांगू हिला, मला ऐकायला सुद्धा नको आहेत किती ठरले आहेत की नाहीत ते. तरी उसनं अवसान आणून मी ड्रायव्हरला म्हणालो, सहसा टॅक्सी ड्रायव्हरना थोडं तरी इंग्रजी येतं. मी त्याला म्हटलं, उतरताना मला आईला सांभाळावं लागेल, तर तुझे पैसे मी आताच देतो. किती झाले? अहो, तो मला जे काही बोलला त्याने माझा जीव भांड्यात नाही तर थेट मोरीत पडला खाली. म्हणतो 16 युरो. हे बघा, हा व्हिडिओ एडिट करेपर्यंत मला अजूनही याचा काहीही हिशेब लागलेला नाही. मी ऐकून आहे की जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये टॅक्सी ड्रायव्हर प्रामाणिक असतात. खरं म्हणजे ड्रायव्हर प्रामाणिक असतात असं त्यांना म्हणालो तर त्यांना उलट त्याचं विचित्र वाटू शकतं. म्हणजे प्रामाणिक नाही तर टॅक्सी ड्रायव्हर असा वेगळा असा कसा काय असू शकतो, असं या देशाबाहेर प्रवास न केलेल्या इथल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटू शकतं. आमचा नेहमीचा ड्रायव्हर म्हणाला की मी 5 मिनिटात येतो म्हणून. पण त्या टॅक्सी ड्रायव्हरचं बिल अजून माझ्या मनामध्ये गूढ करून राहिलं आहे. अहो, अंतर पण तसं काही कमी नव्हतं. साध्या शहरामध्ये सुद्धा एवढ्या अंतराचे जास्त व्हायला पाहिजे होते. मग ते एवढं डोंगराळ भागातून आणली वगैरे, काय माहिती. म्हणतात ना, प्रवासातील काही अनुभव आपल्या कायम लक्षात राहतात. त्यापैकी हा एक. आता बाहेर दुसरीकडे कुठे जात नाही आईच्या तब्येतीमुळे. ड्रायव्हरला सांगितलं आम्हाला परत घरी ने. मी काय ते जेवण बनवीन जसं काही जमेल तसं. जमायचं काय आहे त्याच्यामध्ये? बंद पुढे उघडायचे आणि बशीमध्ये ओतायचे, वाढलं जेवण. तेवढ्यात आई म्हणाली, थांब थांब थांब, इथे सुपर मार्केट आहे, तिकडे गाडी वळव, जरा फिरू आणि घेऊ काहीतरी. मी म्हटलं काय ग, तुझे तर पाय दुखत आहेत ना? तर हसून म्हणते कशी, मर्सिडीज मध्ये बसून बरे झाले. आमच्या इतक्या परदेशातील प्रवासाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. जिथे कुठे सुपर मार्केट दिसलं की तिला नेहमी तिथे फिरायची हौस असते. काही मोजक्याच गोष्टी घेईल, मात्र संपूर्ण सुपर मार्केट फिरून काढेल. भायखळ्याला राहत असताना पण असंच करायची ती. दोडकी, वांग, लिंबू, लसूण, कोथिंबीर एवढाच बाजार. मात्र त्यानंतर भायखळ्याच्या घाऊक बाजारात सुद्धा तिची एक फेरी. पिशवी मला उचलायला लागायची हो, आणि ते पण मला चालू क्रिकेटमधून उचलायची, नेमकी माझी फलंदाजी यायच्या आधी. मात्र निघण्याआधी नारळवाल्याकडे मला 10 पैशाचा अख्खा ग्लास भरून गोड नारळ पाणी घ्यायची विकत. आता विषय निघाला तर नारळ पाणी पिताना कधी कधी काथ्याचा जो तुकडा यायचा ना जिभेवर चिटकायचा, तो पण आठवतो. पण आता मी मोठा झालोय. अरे हो, तुम्हाला सांगितलं का मी हे? अहो, आजकाल योगाभ्यास करायला घेतलाय. उंची वाढली आहे ना, पोट वाढलंय ना. आणि नुसता योगाभ्यास नाही तर मी एक नव्या योगासनाचा शोध लावलाय. हो, खरोखरच शोध लावलाय. हे बघा, घरी गेल्यावर करून दाखवतोच तुम्हाला मी. असं योगासन जे आजपर्यंत तुमच्यापैकी कोणीही पाहिलेलं नसेल. आणि आता बंगल्यामध्ये तुम्हाला माहितीये का काय गंमत आहे? तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, बंगल्यामध्ये व्यायामशाळा आहे, विजेची खोली आहे, आंघोळीची खोली तर आमच्या भायखळ्याच्या खोलीपेक्षाही मोठी. त्याशिवाय कपडे धुण्यासाठी पण एक वेगळी खोली आहे, आणि एक खोली खास, आणि ती म्हणजे निव्वळ योगासनं करण्यासाठी.
आता गेल्यावर दाखवतोच तुम्हाला, आणि सोबत ते माझं शोधून काढलेलं जगातलं अभिनव योगासन. वाटेत ड्रायव्हरने आम्हाला विचारलं, उद्या कुठे जायचंय तुम्हाला? आणि त्यासोबत आम्हाला माहीत नसलेली एक विचित्र अशी सहल त्याने आम्हाला सुचवली. म्हणे की या गुरुवारी ख्रिश्चन लोकांचा कोणता एक सण आहे आणि जवळच्या गावामध्ये त्या दिवशी एक मोठी मिरवणूक निघणार आहे आणि मिरवणुकीमध्ये म्हणे गोळीबार होणार आहे. अरे बापरे, काही दहशतवादी कटाचा याला आधीच काही पत्ता लागलेला आहे की काय? मी त्याला अगदी उद्गारतेने विचारलं, व्हॉट, फायरिंग? आणि तो मला तितक्याच उत्साहाने सांगतो, येस येस, बिग गन, बिग गन. अरे म्हणजे मिरवणुकीमध्ये गोळीबार होणार आहे आणि हा मला तिथे आईसोबत न्यायला मागतो म्हणजे काय? मला वाटतं याचा इंग्रजी काहीतरी घोटाळा करत आहे. मी त्याला म्हटलं, ठीक आहे, गुरुवारी जाऊ तिकडे, पण उद्या सकाळी इथलं जे प्रमुख इन्सब्रुक म्हणून शहर आहे ना, तिथे न्यायला ये आम्हाला. मला तरी आता या गावांचा आणि या डोंगरांचा कंटाळा आलाय. कधी एकदा इथल्या शहरातील गर्दी पाहतो असं झालंय मला. पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन नक्की मी तुम्हाला, पण त्याआधी योगासन दाखवणार बरं का, विसरले नाही मी. ती बघा उजवीकडे काचेच्या दारामागे योगाभ्यासाची खोली, आणि आई आल्याबरोबर लागली पण कामाला. आणि एवढं शॉपिंग सेंटर मध्ये जाऊन खास जेवणासाठी म्हणून खरेदी करून घरी आल्यावर करायचं काय तर सॅलड. म्हणे की तिला इथले लहान चेरी टोमॅटो आवडले. आमच्याकडे इस्रायलमध्ये मिळतात ना, ते जरा आंबट असतात. अहो, तिला त्या गोष्टीमध्ये रस आहे. प्रत्येकाचा आनंद वेगळा. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्याला जी गोष्ट आवडते ती सगळ्यांनाच आवडली पाहिजे, आणि दुसऱ्याला जी गोष्ट आवडते नेमकी तीच आपल्याला कधी आवडत नाही. आणि त्यावर उपाय म्हणून मी या नवीन योगासनाचा शोध लावलाय. तुम्हाला पण याचा फार फायदा होईल हो. सुरुवातीला थोडं जड जाईल. हे बघा, सुरुवातीला अशा चपला बाजूला करायच्या आणि आधी दोन्ही ढोपरे टेकायचे आणि मग दोन्ही हात जोडून डाव्या कानाखाली धरायचे. झालं. याला वामकुक्षासन असे म्हणतात. आता हे असं कधी संपेल हे तुम्हाला स्वतःला आपोआप कळेल. अहो, हीच तर यातील खरी मजा आहे. बघितलं, झाला की नाही आपोआप जागा. संध्याकाळी आलो घरी. माझं वामकुक्षासन काय ते जेमतेम तासभर चाललं असेल, पण इथली संध्याकाळ काय संपत नाही. काल पण सूर्य रात्री 8:30 मावळला. वाजलेत किती नेमके आता? या घड्याळाने दुपारपासूनच वामकुक्षासनाला सुरुवात केलेली दिसते आणि अजून ते संपलेलं नाही त्याचं. अरे, आई आली. माँ, तू कहाँ थी माँ? मुझे फिर से छोड़ के मत जा माँ. 8 वाजले आहेत आता संध्याकाळचे. बाहेर अजून उजेड आहे आणि सोबत दिवसाची स्मशान शांतता. चिटपाखरूही दिसत नाही बाहेर. मराठी शब्दसंग्रहासाठी कोणी माझ्याकडून उद्या देणगी मागितली तर चाटायचे निसर्ग सौंदर्य या शब्दप्रयोगावर मी माझं पेटंट मारून ठेवलंय. कारण निसर्ग सौंदर्याशिवाय इथे दुसरं काहीच नाही. तांबडी पांढरी कोंबडी करायची तर पांढरी पांढरी कोंबडी बनवली आईने, आणि सोबतीला सॅलड. पक्की युरोपियन झाली आहे माझी आई. त्या इथल्या सगळ्या सुपर मार्केटमध्ये फिरून फिरून बिघडली पूर्णपणे. आपण मात्र आपली तांबडी तांबडी अजून धरू नये. योगासनानंतर शरीर शिथिल होतं असं म्हणतात. आता मन शिथिल करायचं, म्हणजे गुड 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 गुड